छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या घरकाम करणाऱ्या राधाताईंना लाडक्या बहिणीच्या निधीमुळे मोठा आधार मिळालाय। नेमकं काय घडलंय चला पाहूया। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणमधल्या या आहेत राधाताई वैष्णव। राधाताई घरकाम करून कुटुंबाचा गाडा हाकतात। राधाताई यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच। महिनाभरापूर्वी जेव्हा राधाताईंनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तेव्हा त्यांना एवढे पैसे एवढ्या लवकर येतील यावर विश्वासच बसत नाहीये। 16 ऑगस्टला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। त्यावेळी मात्र आनंद गगनात मावेनासा झाला। राधाताई सरकारने दिलेला हा पैसा ओवाळणी मानतात। आतापर्यंत प्रत्येक सणाला राधाताईंना साडी घेणं शक्य होत नव्हतं, पण यावेळी राधाताईंनी साडी घेतली आहे। परवा दिवशी मेसेज आला होता, 3000 रुपये मिळाले। 3000 मिळाले मला। ते मेसेज पाहिले तुमच्या आनंदाचा खूप आनंद झाला वाटला। आता हे जे 3000 टाकले त्याचा तुम्ही काय कसं वापर करणार? आता आम्ही राखी आणू, साडी आणू, आता काही मुलीच्या शिक्षणासाठी त्याचा वापर करू। 7-8 हजार महिना कमवणाऱ्या कुटुंबाकरता महिन्याला मिळणारे 1,500 रुपये ही मोठी रक्कम आहे। थेट बँक खात्यात आलेली ही रक्कम पाहून कुटुंब प्रमुख सुद्धा सुखावले आहेत। हिच्या मोबाईलवर मेसेज आला आणि त्यामध्ये 3000 रुपये आले म्हणून आम्हाला कळलं। आनंद वाटला? हो, आनंद तर झालाच ना। त्याच्यात आमचे सहकारी किशोर तावरे यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे की त्यांनी सर्व महिलांना मिळून ते फॉर्म वगैरे सर्व भरून घेतले आणि पाठवले। सणावेळी बँक खात्यात 3000 रुपये येणं ही साधी गोष्ट नाही। 3000 रुपये हातात पडल्यानं गोरगरीब बहिणींचा रक्षाबंधनाचा सण साखरेहून गोड झालाय। सचिन बडेसह सुरेश वायभट, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।